राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करते. आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि अभ्यासाला सुरुवात, चिंतनाला सुरुवात करते. आजची ओवी आपण जी घेतलेली आहे अभ्यासासाठी, हॅलो, आता आयुष्याचं सार्थक या विषयाचा आजचा अभ्यासाच्या बाबतीतला हा आता आजचा दुसरा दिवस. काल आणि आपण आता या दुसऱ्या दिवशी चिंतनाला जी ओवी घेतली आहे ती ओवी लिहिलेली इथे आहेच, तर ती आधी वाचून दाखवते. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. स्वच्छ अर्थ ओवीमधनं आपल्याला समजावा, शब्दातून कळावा इतका स्वच्छ आहे अर्थ. असं बघायला गेलं तर लक्षात येतं. ही ओवी जी आहे ती दशक, दासबोधातला दशक 14 मधली आहे. अखंड ध्यान नाम यातली ही ओवी आहे आणि समास 6वा आहे जो आहे चातुर्य लक्षण. या समासातली ही ओवी आहे. ओवी आहे 25वी. ही आपण आता चिंतनासाठी घेतलेली. आयुष्याचं सार्थक हे मध्यवर्ती सूत्र आहे, त्यामुळे ओवीचा संपूर्ण विचार हा त्या अर्थाने केला जाणार आहे. तर मग ओवीनुसार, अगदी शब्दांनुसार जर विचार करायचा झाला तर आपल्याला समजले आणि वर्तले. समजणं म्हणजे यामध्ये काय आहे? कळणं आहे. समजणं म्हणजे एकदाच व्यवस्थित समजून घेतलेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. संकल्पना आपण सारखं कालपासून म्हणतोय ना, तसं समजले. आणि पुढचा म्हणजे तिथपर्यंत आपल्या सगळ्यांचं अगदी डन असतं की हो अगदी बरोबर आहे, समजल्याशिवाय कृती करू नये, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण समजले आणि वर्तले, आता वर्तलेमध्ये आचरण, इथे हा जो मुद्दा आहे, समजण्यापर्यंतचा टप्पा बऱ्यापैकी आपण सगळेजण बुद्धीने म्हणा, त्यातल्या त्यात सगळ्या दृष्टीने सांगितलंय तसं कळून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण समजले आणि जी पुढची पायरी आहे वर्तले, ह्याच्यात गडबड होऊ शकते. आणि खरं तर जसा जसा अभ्यास वाढतो, चिंतन वाढतं, मनन चिंतन हे जेव्हा वाढतं ना, खरं तर आचरण वेगळं करावं लागत नाही, ते आपोआप वर्तन होतं जसं समजलं असेल तसं. म्हणून पुन्हा कालचा मुद्दा की शास्त्रीय दृष्ट्या संतविहित विचारांना शरणागत राहिलं तरच हा जो समजले हा मुद्दा आहे ना तो आपल्यापर्यंत स्पष्ट होतो. समजणं हे मी माझ्या सोयीनुसार समजून घ्यायचं नाहीये. माझ्या सोयीनुसार समजून घ्यायला लागलो आपण आपल्या आपल्या विचारांमध्ये, तर त्याला शास्त्राचा आधार जर नसला, संतविहित विचारांचा आधार नसला, तर सत्य म्हणून जे असतं, सत्य जे त्रिकालाबाधित असतं ते सत्य आहे. तर त्या सत्याचा पाठपुरावा तर सोडा, आपल्याला सत्यच कळत नाही.
आणि मग आपण आपल्याप्रमाणे हो समजलं. आपला विषय काय आहे, सार्थकतेकडे जायचं आहे. तर मग हे जे समजणं आहे, मुळात पहिलं काय हवं, जर मला समजणंच कळवून घ्यायचं आहे तर ते मला कोणाच्या आधाराने समजणं आवश्यक आहे, हाच मुद्दा पहिला क्लिअर झाला पाहिजे. आणि तो आपण कालपासून आपण सगळेजण तो अगदी निश्चित काय म्हणूया कोरला गेलेला आहे की समजणं हे केवळ आणि केवळ शास्त्र आणि संत विहित विचारांनीच करून घ्यायचं आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतोय तो हा येतोय. आता जाता जाता सांगते की संत ज्यावेळी म्हणतो, म्हणजे संतांविषयी आपण काय म्हणतो, बोले तैसा चाले त्याची बंधावी पावले. बोले तैसा चाले, आता इथे काय आहे, समजले आणि वर्तले. बोले तैसा चाले म्हणजे जे बोलण्यात येतंय तसाच वर्तन आहे. म्हणजे काय आहे की आपण जर संतांचा विचार केला, आपण जेव्हा आता समर्थांच्या भूमीत आहोत, श्रीधर स्वामी, सगळे संत सद्गुरू सगळ्यांचा विचार केला तर विचार, आचार आणि उच्चार या तीनही गोष्टींमध्ये आपल्याला काय दिसतं, पूर्ण एकत्व असतं. जो विचार आहे तोच आचार आहे आणि जो आचार म्हणजे उच्चार आहे आणि जो उच्चार करताय तसंच आचरण आहे. समजले आणि वर्तले, इतका साधा, म्हणजे हे वाटतंय साधं बरं का, करायला भरपूर म्हणजे तीच साधना आहे. तर विचार, उच्चार आणि आचार हे एकत्र सूत्र येण्यासाठी म्हणजे ते जी भाग्य पुरुष झाले. आता एक ओवीचा शब्दाने म्हणून आपण एकदा समजून घेऊ आणि मग त्याचं चिंतनाकडे लागूया. ते जी भाग्य पुरुष झाले म्हणजे काय सांगून ठेवलं, समर्थांनी निर्णयच देऊन टाकला की भाग्य पुरुष होण्यामध्ये जीवनाचं सार्थक आहे. आपला जो आत्ताचं आयुष्याचं जे सार्थक आहे ते भाग्य पुरुष होण्यात. म्हणजे भाग्य पुरुष कोण आहे, जो समजून वर्तन करतो ते भाग्य पुरुष झाले. आणि खालचं चरण जे ते अक्षरशः एका ओळीत आपण संपवून टाकणार आहोत की या वेगळे जे उरले, आता हे जे करत नाही त्याचा पदवीदान समारंभ, आमच्या डॉक्टर काकांचा शब्द आहे हा, करंटे. आता याच्याविषयी चिंतनाची गरजच नाही, कारण अनुभव असतो आपल्याला बरेचदा करंटेपणाचा. त्यामुळे हे दुसरं जे चरण आहे ना ते फक्त आणि फक्त आपल्याला तिथे जायचं नाही, मार्ग बंद, विचार करायचा नाही. आता समर्थांनी हे का असं दिलं की हे लक्षात घ्या, कालपासून आपण काय म्हणतोय, सारासार विचार, नित्य योग्य निवड करायची. मग भाग्य पुरुष आणि करंटे पण एवढं तर पक्का आपल्याला कळतं की या दोघांमध्ये माझी निवड कशाची असणार आहे, विवेक काय असला पाहिजे, भाग्य पुरुष. झाला निर्णय. मग आता जर भाग्य पुरुषाच्या वाटचालीकडे, कारण त्याचंच पुढचं पाऊल आहे माझ्या जीवनाच्या सार्थकतेची वाटचाल चालू झालेली आहे. मग आता इकडे ज्यावेळी आपण आता असा चिंतन कसं करायचं आहे आजच्या ओवीचं, त्याचा एक थोडंसं मी दृष्टी देते की या ओवीचं दासबोधामध्ये शब्दाने जो अर्थ दिलाय ना तो कसा दिलाय. आत्ता आपण हे सगळं त्याची प्रस्तावना बघितली, पण तो कशा पद्धतीने दिलाय, समाजाला धरून, चातुर्य लक्षण, त्यामुळे समाजाचा हे विचार करून त्यांनी या ओवीचा अर्थ दिला. पण आपण आज बघताना उलटं करायचं. एरवी आपण मी, कुटुंब, समाज आणि राष्ट्र अशा 4 भागात करतो की नाही विचार करताना. विवेकानंद सगळ्याच संतांनी आपल्याला या पद्धतीने विचारांची दिशा दिली. आजची ओवी आपण विचार करताना मुळात आजच्या ओवीचा समाजासाठी, म्हणजे समाजात आपल्या अंगी जे गुण आहेत ना ते गुण जोवर आपण समाजासाठी त्याचा उपयोग करत नाही तोवर आपल्याला हे जे वरचं भाग्य पुरुष झालं आहे ना त्याचा अनुभवच येणार नाही, अशा पद्धतीने अर्थ दिलेला आहे. म्हणजे समाजाच्या कडून आपल्याला चिंतनाचा कसा आता मागे येणार आहे, समाजाकडून आपण उलट कुटुंबाकडे यायचं आणि कुटुंबाकडून मीकडे यायचं. हा जो मी आहे ना, मी म्हणजे काय, माझं खरं स्वरूप, मी म्हणजे प्रज्ञा, व्यावहारिक सत्य,
सगळं हे जे चाललंय इथे आपली सगळ्यांनी आपली नावं आठवावी, आपलं सगळं आठवावं. पण मी ज्यावेळी आत्ता मी असं इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी म्हणेन, तेव्हा तो मी म्हणजे आपलं स्वरूप आहे. अशा पद्धतीने आपण या ओवीचा आजचं चिंतन करूया. मग आता मुळात अर्थ जो दासबोधातून आलेला आहे तो काय आहे की आपण समाजात असं एकाकी राहू नाही शकत. समाजात वावरतो की नाही, सगळ्यांना हा अनुभव आहे. असं एकटंच नाही, कारण कालच आपण पाहिलेलं, आपण संसारी आहोत, प्रापंचिक आहोत. मग आपल्या आजूबाजूला माणसं सगळं अपेक्षितच आहे. घडणार एक घटना, परिस्थिती असणारच आहे जशी त्याने दिलेली आहे. हे सगळं आपल्या आजूबाजूला असणारच आहे. म्हणजे आपण समाजाला दूर टाकून मी माझं करेन हे तर होऊ शकत नाही. मग आता काय? मग अशा वेळी कितीही व्यक्ती, ओवीचा अर्थ चाललाय, कितीही व्यक्ती आपण आपल्याला लावून घेऊ, बुद्धिसंपन्न असो, श्रीमंत असो, बलवान असो, तिनेही गुण आहेत की नाही त्याने दिलेले जी काही आहे. हे जे गुण आहेत, आपण जर समाजात अशा हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांचा समाजाला जर उपयोग होत नसेल, बघा म्हणजे कुठले आले, बुद्धिसंपन्न म्हणजे माझ्या विद्येत जी काही विद्या त्याने त्याचा जर वाटप दिलं जात नसेल तर. दुसरी गोष्ट आहे श्रीमंत आहोत, त्याच्या ईश्वराच्या कृपेने आहे बाबा संपत्ती, पण त्याचा जर समाजाला उपयोग होत नसेल. आणि बलवान, प्रत्येकाने काय श्रीमंतच ही पण श्रीमंतीच आहे. बलवान असणं, श्रीमंत याचा अर्थ फक्त तो फायनान्स संपत्तीच्या ह्याच्यात मोजला जात नाही. आरोग्यम धनसंपदा. मग अशा दृष्टीने म्हणजे आपण म्हणतो ना काया वाचा मने, या सगळ्याचा वापर करून समाजात या 3 गोष्टीला आपला जर समाजाला किती उपयोग होतो यावर समाज आपल्याशी कसा वागतो हे अत्यंत निर्भर असतं. खूप महत्त्वाचा भाग आहे हा आजचा, की समजले आणि वर्तले. आपण काय करतो, दृष्टी आपली व्यापक कशी करावी इथे ते चाललंय. भाग्यपुरुष होणं म्हणजे फक्त मला दिलेली संसारातली काय कुटुंब माझं जेवढं आहे तेवढं मी केलं, असं कितीतरी आजकालची माणसं म्हणतात बघा. घरातली मोठी माणसं म्हणतात, काय एवढं वेगळं केलं ग, स्वतःचं तर कुटुंब, आमच्या काही जबाबदाऱ्या तरी होत्या, सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडल्या आणि प्लस आपलं नेलं. आत्ताच्या यांना कसं म्हणतात, काय येतो एवढं त्यांना, त्यांचं तर कुटुंब चालतंय म्हणतात की नाही, बायका म्हणतात की नाही. आत्ताचा हा भाग कसा चालू आहे, समाजाला समजले आणि वर्तले. ही गोष्ट कधी घडणार आहे, चातुर्य लक्षण त्यामधलीही ओवी. त्यामुळे समजून असं घ्यायचंय की समाजात असताना माझे आत्ता आपण जे हे 3 गुण, हार्डली हे 3च बघितले, याच्यापेक्षा पण सगळं भरपूर असतं. पण तो जर भाग माझा समाजाला उपयोगी पडत नसेल तर सगळं व्यर्थ. म्हणजे मी माझ्या म्हणजे इथे स्वार्थीपणा म्हणतेय की मला जिथे ज्यांचा उपयोग होतो तो पटकन करून घ्यायचा आणि मग तोडून टाकणं आहे. याला समाजातलं बिहेवियर म्हणजे काय म्हणतो, नेहमीच आपलं कसं आचरण कसं व्हावं, वर्तलेमध्ये हे जे आचरण आहे ना ते अत्यंत शास्त्रशुद्ध, संतविहीन, सत्वगुणाच्या आधारित आहे. आणि शुद्ध कृती कशाची होती, शुद्ध रजोगुणातून. पण ते सत्वाचा आधार घेऊन असणं अपेक्षित आहे, याकडे आपण येणार आहोत. तर आत्ता महत्त्वाचं काय, तर हे जे गुण आपण हे जे आत्ता बघितले की मला ज्ञानाचं कोण आपल्याला सगळ्यांना कळत असतं, प्रत्येकात भगवंताने गुण दिलेले आहेत. प्रत्येकात असं कोणीही नाही, नरदेहाला जन्माला घातलंय गुण आहेतच. पण देणं, हे जे देणं भाग आहे ना, समाज आला की तिथे आपलं देणं हे जर सुरू झालं तर समजले आणि वर्तले. समजले म्हणजे काय, की मला काय समजलंय, साधा आपण विचार करूया की माझ्याकडे जर मला ईश्वर कृपेने विद्या देण्याची कपॅसिटी आहे, मी काय करावं. जर तो माझा एखाद वेळी व्यवसाय असेल तर अगदी नक्की व्यावहारिक सत्ते त्या व्यवसायाला जे म्हणून, कारण त्याच्यावर माझं
व्यवसाय अवलंबून, काही गोष्टी अवलंबून असतील तिथे आपण करणं आवश्यकच आहे. पण एक वेळ कधीतरी ईश्वर आणतो की नाही, की आता आपल्याला पुरेसं आहे, हे मला जे माझं केलं ते पुरेसं आहे, पण त्याच्याही पेक्षा मला आता जास्त मिळत आहे. मग आता काय समजलेलं आहे की आता माझ्या या विद्येचा उपयोग समाजाला होणं अपेक्षित आहे ईश्वराला. हे जे मधली लाईन समजणं आहे, हे का बरं लिहिलं असेल समर्थांनी? विचार करा. भारत भ्रमण ज्यावेळी केलं, आपण समाजाच्या दृष्टीने विचार करतोय, भारत भ्रमण ज्यावेळी ते करत होते, प्रत्येकाची परिस्थिती काय आहे, परिस्थिती म्हणजे मी ही आत्ता अगदी आपल्या कुटुंबांना धरून म्हणते, मानसिक आणि हे तर पुढचा भाग, पण प्रत्येकाची असलेल्या परिस्थितीत होणारी माणसाची विचारवृत्तीचा विचार केलेला आहे. विचारवृत्तीचा विचार म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही परमार्थ, आत्ता इथे सगळ्यांचं छान पोट भरलेलं आहे, शांत आहोत, त्यावेळी हे विचार सावकाश शांतपणे घेण्याची आपल्यामध्ये कपॅसिटी येते. कुठेतरी काहीतरी सगळं अडनिडं चालू आहे, प्रारब्धानुसार येणारी हे काल आपण बोललोय त्यावर, त्याचं बळच उरलेलं नाही आहे प्रारब्धानुसार येणारी संकट झेलण्याचं. कसा विचार करणार? हे सगळा हा जो सगळं दृश्य आहे ना, हे सगळं दृश्य समर्थांनी म्हणजे सगळ्याच संतांनी समाजात भ्रमण करताना हे ऑब्झर्वेशन असायचं. आणि या ऑब्झर्वेशनमधून व्यक्ती तितक्या प्रकृती, मग जर व्यक्ती तितक्या प्रकृती, मग त्या प्रत्येकाचा अभ्यास करून जर आता यांना आपल्याला हे सूत्र द्यायचं असेल, भाग्यपुरुषाचं नुसतं बोलून चालत नाहीये, मग करावं काय लागेल? यासाठी हे ऑब्झर्वेशन करून तुमच्या प्रत्येकात, आपल्या प्रत्येकात आपण लावून घ्यायचं ते की आपल्या प्रत्येकामध्ये मला समाजाचे, आपण त्याची वाक्य मोठी करतो की आता समाजाचं ऋण फेडायचं आहे, अशी फक्त मोठी मोठी कादंबरीतली वाक्य नाही म्हणायची. आपल्याला काय वाटतं, काहीतरी दान केलं, काहीतरी, असं नाही. इकडचा पाण्याचा ग्लास जरी आत्ता आपण सगळ्यांना पाणी दिलं, सेवाच आहे. सेवा जी म्हणतो ना, माझ्या विद्येचं मला द्यायचं आहे, बल आहे, ठीक आहे, मला त्या पद्धतीने समाजाला तयार करायचे विचाराने की आपलं बल कसं, मग कशा प्रकारे करू शकतो, ह्याची विद्या असेल ती वाटा. ह्या सगळ्या पद्धतीने श्रीमंत काय जे असेल, पैशाने मदत होत असेल, कुठल्याही गोष्टीने आपल्या म्हणजे आपल्या आपल्या क्षमतेने, हाही त्यातला मधला मुद्दा आहे की आपली जी क्षमता आहे. मग या सगळ्यामध्ये एवढा सगळा आत्ता आपण विचार केल्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते बरं, की आपल्याकडे जे आहे, काय म्हणतो, समाधान चित्ती असू द्यावे समाधान म्हटलेलं. म्हणजे एका आयुष्याच्या एका स्तरावर आपण हा विचार करणं आवश्यक आहे की मला देता आलं पाहिजे. खरं महत्त्वाची गोष्ट सांगितली, समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष झाले. चातुर्य लक्षणातली ओवी का सांगितली, हे चातुर्य आपल्यामध्ये, तसा विचार करण्याची वृत्ती आपल्यामध्ये येणं अपेक्षित आहे की देता येणं आवश्यक आहे, देणे. आणि संतांनी काय करून ठेवलंय, तेच तर केलंय, तोच तर भाग आहे. मग आपण आणि आपल्या पद्धतीने द्यायचं हा तिथे भाग नाही. कारण या देण्याने घडणार काय आहे विचार केला पाहिजे की नाही आपण, की देणे आहे, हो सगळे सांगतात बाबा सगळं द्या, आपण काय करतो बरेचदा आपली प्रवृत्ती म्हणून सांगते, हो बाबा मलाही आता अजिबात असं म्हणजे आवडत नाही स्वतःकडे ठेवायला, माझं आता काय झालंय, किती वेळा त्या साड्या वापरून झाल्या, दिल्या बाई मी. आलं लक्षात, आपोआप तुमचे चेहरे बघून मला कळलेलं आहे की हे तुम्हाला कळलं. हां बरोबर आहे, असतं अशा ही प्रवृत्ती आहे. पण हीच प्रवृत्ती आपण हळूहळू कमी करत येणं. देणं हा भाग म्हणजे आत्ता जे आहे की समाजाला आपण नरदेहाने आलोय की नाही, मग आपल्या असलेल्या गुणांचा उपयोग होणं
हे याच्यामध्ये, आणि ते जर आपण ज्याची त्याची जी गरज त्या पद्धतीने जर आपण त्या क्षमतेने दिली, संपलंय का. इथे जे आहे ते आचरण होतं आणि मग त्या सार्थकतेकडे जाणं जमायला लागतं. आणि म्हणजे आता मगाशी मी जे बोलले की जेव्हा आपण देत नाही किंवा आपण असं आखडून ठेवतो, हातात धरून ठेवतो किंवा धरून ठेवून त्यातलं मी ठरवेन काय द्यायचं, याने घडणार काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अहंकार. अहंकार जो ज्यावर आपण काम करतो आहोत, कारण तोच एकमेव आलेला पडदा आहे की म्हणजे तोच महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याने आपल्याला आपलं स्वरूप कळू शकत नाही. केवळ अहंकार आहे. त्या अहंकारामुळेच आपलं स्वरूप झाकलं गेलेलं आहे. त्या अहंकारामुळे मी मला देह समजायला लागलो. बरोबर आहे. मग हा जो अहंकार मी देतो असं जर आपण समाजात असताना, हां मी आता काय करते, मी देते बरं का, तो जो मी आला तिथे, तर मग या देण्याचं आपण पाप पुण्य हे तर बाजूलाच ठेवूया. सगळं इथे जे समर्थांनी सांगितलंय त्यातला विचार न करता पुन्हा अधिक अहंकार वाढवणं एवढंच घडतं. मी दिलं, मी ठरवलं कोणाला द्यायचं. म्हणजे असं जर कोणी आपल्याकडे याचक, तुकारामांचं याचा अभंगच आहे त्यामध्ये, मी तुझ्या दारातला याचक आहे असं म्हणतो. म्हणजे आपल्याला सांगितलंय की तू याचक म्हणून हीच आपली खरी तर भूमिका असणं आवश्यक आहे देवाच्या दारात. मग आपण ज्यावेळी असा विचार करतो की याचक म्हणून जो येतो, इथे आपल्याला भगवंताने निमित्त मात्र केलेलं आहे. विचार कसा करायचा हा भाग चालू. सोपं आहे कळायला. आजची ओवी शब्दांनी कळायला असं वाटतं बापरे हे 1 तासभर काय बोलायचं याचं. तर ते बोलणं हा त्यातला भागच नाही. बोलायसाठी ही ओवी नाही. ही ओवी जी आहे ती खरोखर चिंतन करून लगेच आचरणासाठीची. आणि म्हणूनच ती आज आपण ती खास निवडलेली आहे यामध्ये. हे स्वतःशी स्वतः बोलणं चाललेलं आहे. समर्थांनी सांगितलं आणि मी स्वतःशी संवाद साधायचा आहे तो. आणि मग आत्ता जे आपण बोललो की समाजाकडून आपण आता उलटं येणार. मगाशी मी जे दृष्टीचं म्हटलं की आपण आता उलटं येऊया. समाजात आता आपल्याला कळलं की समाजात या व्यक्ती तितक्या प्रकृती जेवढ्या आहेत, तर समाजात सेवाभावाने काम करावं ही घडी बसवणं आवश्यक आहे. सेवा मग ती कोणत्याही पद्धतीने असेल, ती सेवा घडणं आवश्यक आहे. समजले, सेवा समजून घेणं हे जर कळलं, सेवा म्हणजे काय हे जर कळलं, तर वर्तन आपोआप होणार आहे. सेवा घडते, केली जाते असं नाही होत. केली नाही जात, केली जाते मध्ये अहंकार आहे. सेवा घडते आणि ती कोणामुळे घडते? ईश्वराने निमित्त मात्र केलेले आहे. माझं माध्यम वापरलेलं आहे. ज्या क्षणी आपण हा विचार करतो की मी माध्यम आहे, त्या क्षणी अहंकार बाजूला. मी माध्यम आहे. गीतेमध्ये सांगितलेलं आहे निमित्त मात्र भव सव्यसाची. कारण तोपर्यंत काल जो आपण विचार बघितला मी माझे, तोपर्यंत काय चालू असतं? मी 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 माझे 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 या स्वभाव याच्यामुळे कसा म्हणतो अर्जुनाला त्याचीच भ्रांती झाल्यामुळे, तो त्याच भ्रमामध्ये तो असल्यामुळे काय झालं? अख्खा रणांगणावर गांडीव खाली ठेवलं गेलं, धैर्यच केलं. तो पूर्ण खचला. म्हणजे अंतःकरण वृत्ती काय होतं? म्हणून निमित्त मात्र भव. समाजात उतरायचं आहे ना. कारण बघा बरं, विचार करा, आपण दरवेळी म्हणताना हे शिकलोय आपण लहानपणीपासून, शाळा काय सगळीकडे जिथे जातो तिथे, की आपण फक्त एकटे नाही आहोत, आपण कुटुंबाचा घटक. त्यामुळे आपल्याला कसं आहे, आत्ता आपण जे उलटं येतोय त्याचा आता मी असा भाग सांगते की मला माझ्याविषयी काही कर्तव्य आहेत, मला कुटुंबाविषयी माझ्या काही कर्तव्य आहेत, तशीच मी हा घटक समाजाशी सुद्धा निगडीत आहे.
मग त्या समाजाविषयी सुद्धा माझी कर्तव्य आहे आणि समाजाकडून राष्ट्र. बरोबर आहे? असा तो प्रवास आहे. पण राष्ट्र म्हणजे म्हटल्यावर पुन्हा पुन्हा ते सांगायची काय गरज येते? राष्ट्र म्हटलं की हो आपल्याला असं वाटतं की हो एवढं ग्लोबल लेवलवर हो आता मला आता काय करूया काय असं हा भाग नाही. ईश्वराने जर निमित्त मात्र केलं असेल तर आपण तिथे असणारच होतो आणि मग आपल्या क्षमतेने वर्तन करून मोकळं व्हायचं. म्हणजे काय? साधी गोष्ट आहे सांगते की एखाद्या आता कुठल्याही याच्यावर आपण अगदी आपलाच भारत धरला पाहिजे असंही नाही. जेव्हा केव्हा एखादी आपत्ती येते, नैसर्गिक आपत्ती, वाईट वाटतं की नाही आपल्याला सुद्धा? कारण आपण त्या जिथे झालेलं असतं, जिथे ती नैसर्गिक आपत्ती ओढवलेली असते तिथल्या माणसांच्या भूमिकेत जाऊन विचार करत असतो की अरे आपण जर तिथे असतो तर आपल्याला सुद्धा अशा पद्धतीने त्रास झाला असता बरं का. मग आपल्याला काय होते? सहवेदना ही निर्माण होणं चूक नाहीये, व्हायलाच पाहिजे. हाच भाग आपण म्हणतो समाजात असताना ही सहसंवेदना निर्माण होणं अत्यंत चांगली गोष्ट आहे. समजले इथपर्यंत आपण आलो की सहसंवेदना निर्माण समाजाचं चाललंय तर सहसंवेदनशील असावं आणि ते असताना आता वर्तले म्हणजे जर मला जर त्या गोष्टीसाठी काहीतरी करावं वाटतंय, मला कदाचित असं असेल की कदाचित त्या भागात मला जायची सगळ्या बाजूने अनुकूलता असेल तर माझी ती क्षमता असेल आणि मला जर निमित्त केलेलं आहे परमेश्वराने तर नक्की जाऊन मदत करावी. पण शक्य नाही आहे, काही गोष्टींमध्ये मला शक्य नाही तर माझं काय आहे बाबा मी पैसे पाठवून दिले ठीक आहे, त्या अर्थाने चला आपण हेच बघतोय आत्ता इथे सांगितलेलं त्या अर्थाने केली मदत. काही जण काय असतात दुःखात असतात खूप, आपले काही नातेवाईक कदाचित अडकले असतील, त्यांना मानसिक आधाराची गरज असेल, तो सुद्धा आधार आहे. सहसंवेदनशीलता हे फक्त अशा काही कृतीशील याच्यातच नसते, त्याच्या मागचा भाव समजून घेऊन तोही आधार महत्वाचा. भावनिक मानसिक आत्मिकता आता येणार होतं पण आपल्याचं पण हे सगळे भाग जेव्हा ही ज्यावेळी सहसंवेदनशीलता ह्याचा समजणं हे समजलं की आपोआप त्या संवेदनशीलतेमुळे जे घडणार आहे वर्तले. मग हे जे वर्तन घडतं त्याला समर्थ इथे म्हणतात ते भाग्य पुरुष झाले. कधी कधी आपल्याला काय होतं, कुठेतरी भूकंप झालेला आहे, छान आपण सकाळी पेपर हातात घेतलाय, गरम गरम चहा घेतो आहे, मस्त कुकीज आहेत आपल्या समोर आणि कुकीज खात चहात बुडवून आपण पेपरमधलं म्हणतोय बापरे किती काय हे झालंय सगळं, अरे बापरे हे झालं, बोललो, जरा वाईट वाटलं, काही विचार आला नाही बरं. नंतर माझ्याकडे अजून 2-3 पाहुणे आले, त्यांना म्हटलं आजची बातमी वाचली की नाही, काही लक्ष आहे की नाही पेपरकडे तुमचं? तर अच्छा नाही का, घ्या हे घ्या पेपर आणि वाचा ती बातमी, बघा काय घडतंय, काही खरं नाही बाबा आता आजकाल. झालं दुपारनंतर आपलं परत सगळं व्यवस्थित रुटीन झालं. संध्याकाळी मित्रपरिवारात बागेत फिरायला गेलो, बागेत पुन्हा जोरदार चर्चा, अरे मी हा एकच पेपर नाही वाचला, त्या दुसऱ्या पेपरमध्ये अशा पद्धतीने आलंय, हे तुला कळलं नाही का? हे मी काय इतकं रंगवून सांगतेय, फक्त चर्चा. बिस्किट खाऊन आपलं दुपारचं छान मामकुक्षी घेऊन आणि संध्याकाळी आपला व्यायाम करत बागेत फिरत या चर्चेमध्ये समजले आणि वर्तले यामधलं कुठलीही गोष्ट झालेली नाही, पोकळ चर्चा झाली. आणि तिथे आपण बरेचदा असं म्हणतो की जेव्हा आपण अशा चर्चा करतो तेव्हा आपल्याला किती वाईट वाटतं ना, किती असं बघून हे होतं ना. मग आपली जर क्षमता असेल ते काम करून मोकळं होणं याला समजले म्हणतात. आणि माझी क्षमता ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीने आणि त्यानंतर त्याची चर्चा न करणे याला वर्तले म्हणतात. इतकं सुंदर, इतकं सूक्ष्म आहे, इतकं सूक्ष्म आहे. कारण वर्तन म्हटलं की पहिला आपल्याला कृती दिसते,
की माझं कोणाला तरी काहीतरी, आता ते होर्डिंग कोसळलं की नाही, काय हे काय कसं सांगायचं, हे सगळं आपण म्हणतो की नाही सगळ्या ह्याच्यात. कारण सगळ्यांना दृश्य, आपल्याला दृश्याचं इतकं अट्रॅक्शन, म्हणजे इतकं त्याचा भारंभार आपल्यावर प्रभाव आहे की प्रत्येक गोष्ट ही दर्शनीयच व्हायला हवी याकडे आपला कल असतो. मी आज कुठेतरी छान बोलले, मग असा माझा माईक समोर फोटो आहे, मग यायला नको का, अरे बघितला नाही वाटतं येईल, मग डीपीच लावून ठेवा. सगळ्यांना विचार करायचा यामध्ये. कारण मग आपण हे समर्थांची ओवी शिकताना समजले आणि वर्तले होतं का, काय होतं त्यामध्ये, माझं असं असं चालू आहे आणि हे मी शिकवते मी. मग यामध्ये समर्थांनी सांगितलेला हा भाग आपण समजून तरी घेतलाय का, वर्तन तर लांबच राहिलं. आणि मग आत्ता मगाशी आपण म्हटलं विचार, उच्चार, आचार हे कोणाला, संतांना. म्हणून तर ते संत आहेत. लगेच आपण काय करतो, कालचाच शब्द पळकुटेपणा, आणि ते कसं आहे, संतच आहे तो, त्यांना ते जमतं. असं कसं त्यांना ते जमतं, आपल्या समोर उदाहरण आहे, आपल्या समोर उदाहरण असलेलं स्वच्छ सांगतायत अनुभवाने, आणि मग तो अनुभव मला येऊ शकतो हेही सांगतायत. आणि मग आपण काय म्हणतो, नाही बाबा, ते नाही बाबाची ही वृत्ती आहे ना, पाठी वळते, मागे पळायला लागते, त्या वृत्तीचा भाग म्हणजे ती वृत्ती जपणे आणि त्या वृत्तीने जगणे म्हणजे करंटेपण. इतकं साधं लक्षात घ्यायचं. फार ते डिक्शनरी उघडत बसायचं नाही, म्हणजे काय 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 नाही, मलाच लावून घ्यायचं. माझं करंटेपण कुठे आलं, जेव्हा मी माझा मी 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 विचार करत दुसऱ्याचं अंतःकरण दुखवत माझा प्रवास कसा छान आहे असं चित्र आभास निर्माण करते. हा सगळा आभास आहे, आपल्यालाही आत कळत असतं, पण त्या आभासात रंगून गेलेलो असतो. मग असा आभास निर्माण करणं हे करंटेपण. लक्षात येते, आपण निवड करतोय, भाग्यपुरुषाची निवड करताना करंटेपण बाजूला का काढलं, कारण त्यात आपण आहोत. मग ते बाजूला करणं किती आवश्यक आहे हेच आपण आपल्याला समजवायचं आहे. आणि या ओळीचा आधार घेऊ. मला असं वाटतं की समाजाचा आत्ताच्या वेळेनुसार आपण थोडा विचार केला. आता आपण कुटुंबाकडे येऊया. बघा, आपण फक्त समजले आणि वर्तले एवढंच विचार करणार आहोत आज. आता कुटुंबाशी निगडीत आलो तर खरं तर आपण थोडासा आता विचार, सगळ्यांना इथे माहिती आहे 4 वर्ण संस्था आपली माहितीच आहे. काय आहे, ब्रह्मचर्य आहे, दुसरा आहे गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे आणि संन्यास आहे. तुम्ही म्हणाले एकदम तिकडे कशी काय जम घेतली हो तुम्ही, एकदम 4 वर्ण कसे आठवले. आत्ता तर कालसुसंगत बऱ्याच गोष्टी बदललेल्याच आहेत, मान्य आहे मला, अगदी बरोबर आहे. ब्रह्मचर्याचा आत्ता आपण तो विचारही आत्ता नको, कारण आपल्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या गृहस्थ, वान आणि संन्यास आहे, याच्यापर्यंत आत्ता विचार करूया आपण. पण आपण हा विचार का करायचा, आपण तिथे का गेलो, तर आपण आता ज्यावेळी इथे बसलेले आपण सगळे प्रापंचिक, प्रत्येकाला आपल्याला कुटुंब, आपण कुटुंबात राहणारी माणसं आहोत, बरोबर आहे. मग आता कुटुंबात राहणारी, मग त्याला जो बेस, भारतीय परंपरा, आपण भारतात जन्माला आलो, हो मी भारतीय आहे, हो मी संस्कृतीचा पाईक आहे, हो मी इथे बसलोय म्हणजे मला त्या सगळ्या संस्कृतीवर श्रद्धा आहे. आता ही श्रद्धा काय समजून सांगण्याची गरज नाही, इथे बसलो याचाच अर्थ माझी श्रद्धा आहे, बरोबर आहे. मग इथपर्यंत आपलं सगळं पक्क आहे. मग आता आपण या संस्थेकडे का बघायचं, कोणती, ही जी वर्णन केलेली आहे गृहस्थाश्रम, वान आणि संन्यास, बरोबर आहे. मग याचा विचार आपण का करायचा, तर या ज्या गृहस्थाश्रमात काय सांगितलंय, संतांनी काय सांगितलंय, कालच आपण तो विचार केलेला आहे, तो आता पुन्हा येणार की कुटुंब म्हटलं की काय सुरू होतं, प्रियत्व. मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, मला हे चालत नाही. बघा, व्यावहारिक सत्तेत 2 आपण कालही त्या सत्ता बोललो होतो. व्यावहारिक सत्तेत आपल्याला जे जे म्हणून करायचं आहे, आपल्या गुणांचा
गुणांचा म्हणजे काय, जे आपल्यामध्ये काय असते, राग लोभ हे जे सगळं आहे त्याचा जिथे जिथे वापर करायचा आहे तो वापर आपल्याला राग क्रोध जो परवात झालाय तो खरा आतमध्ये आणायचा नाहीये, तो आणलेला असावा, तो मुरलेला नसावा. ही महत्वाची गोष्ट आहे यामध्ये. तर मग कुटुंबाचा जेव्हा आपण विचार करतो, ही जी सर्व कर्म, कुटुंब म्हटलं कर्म आली, माझी भूमिका आली त्यामध्ये. इथे जे पुरुष आहेत त्यांची वेगळी भूमिका असते, मी स्त्री आहे माझी वेगळी भूमिका आहे, मी कधी सून आहे, मी आई आहे, मी मुलगी आहे, मी बायको आहे, पत्नी आहे, काय जे आहे ते सगळं आठवायचं आहे. बरोबर, सगळं बरोबर. मग हे सगळं असताना मला काही कर्म सांगितलेली आहे, ती कर्म मी आदळआपट करायची, कटकटीने कर्म कटकट होऊ द्यायची, की ती कर्म कर्तव्य म्हणजे प्रेमाने, हे जर माझं कर्तव्य आहे तर मी ती कटकट म्हणून करत राहायचं. आणि दुसऱ्यांना, आता बघा बरं, आपण नसू तसे पण घरातले दुसरे असे असले तर आपल्यालाही चिडचिड चिडचिड होते की नाही, काय बाई यांचा मूड सांभाळण्यातच आयुष्य जात आहे. बरोबर आहे, आपण असंच म्हणतो. मग आपलं कधी विचार करायचा, मग त्यासाठी काय करायचं, नको ते वेगळेच काहीतरी फंडे काढायचे आणि त्याने मला बरं वाटतं, पुन्हा आलं कटकट सुरू. म्हणजे आपण अभ्यास कशाचा करत असतो, अखंड शांती, अखंड तृप्ती, अखंड समाधान, हे फक्त वैखरी वाणीने. पण माझं आतमध्ये समजलं आहे का मला कुटुंब. आणि महत्वाची गोष्ट आहे की कुटुंबाचं अगदी ज्याच्या त्याला जबाबदाऱ्या भगवंतानेच ती घडी जी आहे ती बसवलेली आहे खरी. आणि त्यामध्ये जर आपण नीट विचार केला तर कुटुंब प्रमुखाची कर्तव्य वेगळी असतात. आणि जी स्त्री आहे तिथे आपल्याला का दिलंय सुंदर रजोगुण प्रकृती, तिला एवढी निर्मितीचं हे दिलं, का दिलं एवढं सुंदर. पण आज जर स्त्रीने तो विचारच जर टाकून दिला तर कलियुगात आत्ता जे घडताना दिसत आहे तो या कलियुगाचा परिणाम सुरू झालेला आहे. मग आता आपल्याला कलियुग असू दे नाही तर कुठलंही युग असू दे, आपण काय करतोय, चिंतन करायचंय, अभ्यास करायचाय. करंटे पण नको आहे, दुसरे किती करंटे आहेत याचा सुद्धा विचार करायचा नाहीये. मला भाग्यपुरुष व्हायचं, मला त्या मार्गाने जायचं आहे. मग काय करायचं, आलो आता आपण याच्या कुटुंबाच्या याच्यात. मग कुटुंबात आपल्याकडून माझ्या स्वतःपुरता आत्ता कुटुंबाच्या बाबतीत करायचा. मी जर कर्तव्य प्रेमाने करत असेल तर काल जसं बोललो की आसक्ती ममत्व हे भाग बाजूला होत आहेत की नाही याचा दर, मनाने मोकळं राहायचं काल सांगितलंय, शरीराने कामं होत आहेत, मग मनाने काय विचार करायचा की खरोखर ममत्व आड येत आहे का माझं कुठल्या बाबतीत, हा विचार करणं म्हणजे समजणं कुटुंबामध्ये. कारण कसं असतं, ममत्वाने आपण कुठली गोष्ट करत असू तर आपल्या अपेक्षा वाढायला लागतात. आता आणासमोर प्रत्येकाला मनात आत्ता आलेलं आहे, हे मला 100% गॅरंटी आहे की आपल्याला लगेच आठवतं की हो बाबा इथे माझं अडकलंय, चुकतंय माझं खरं, पण मी करू नाही शकत आहे, करू शकत नाही, मी करत नाही, हा भाग. आमचे डॉक्टर काका नेहमी म्हणतात, जे कोणी कधी कधी भेटायला आले ना तर काका तुम्ही अगदी छान मंत्र वगैरे सगळं दिलंय हो पण होतच नाही, हे वाक्य असतं. आणि मग आमचे गुरु म्हणतात होत नाही, करत नाही. समजले, हा तो भाग, करत नाही, अंडरलाईन. आपण आपल्यालाच, तुका म्हणे काय, तुकोबा काय म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, हा तो युद्धाचा प्रसंग असतो की हो मी अडकणार आहे. कारण सारखं माझ्या आजूबाजूला व्यक्ती जे मीच माझ्या कर्माने जे सगळं आजूबाजूला आलेलं आहे ते चालूच आहे, तेच असणार आहेत, ते नष्ट होणार आहेत का हो. खरं सांगा, आज मी घरी गेले, आता मला बाबा नको बाबा हे समोरच नको, असं होईल का, असं त्या ईश्वराने तूच आणि मागून घेतलेलं आहे हे स्वतःला सांगायचं आहे. मीच माझ्याच या पूर्वजन्मीच्या त्या संचेत माझंच मागून, मलाच काय मागून घेतलेलं कुटुंब. आपल्याला ईश्वर
कधी जन्म देताना सुद्धा देहाची जिकडे आपल्याला जन्म देतो ना तेव्हा आपल्या आजूबाजूला तो त्याची उन्नती कशी होईल, त्याला पूरक कसं असेल अशीच भाग हे देतो. मग आता विचार करा की आपण सगळ्याचं खापर कोणावर फोडतो? काही आपला विचार नसतो. त्यामुळे आज काय सासू, उद्या काय जाऊ, परवा काय दीर, तेरवा काय आई, मग कोणी उरत नाही. याला म्हणायचं प्रतिकूल भावात सुंदर तरी सुद्धा जोमाने काम चालू आहे, कारण मी चांगली आहे. हो, अहंकार मी धरून ठेवलंय म्हणून होतंय ना. हा सगळा अहंकार माझं असं चाललंय. लक्षात घ्या, या सगळ्या बाबतीत हे सगळे विचार आपल्या मनात येत आहेत म्हणून बोलून दाखवते. ईश्वराने आपल्याला जी ताकद दिलेली असते त्याने हे सगळं करायचं आहे, पण ते करताना पुन्हा पुन्हा असंच आहे की हे सगळं करताना त्याचं स्वरूप समजून घ्यायचं. कुटुंब म्हटलं, आता देहादी जगत कालच आपण म्हटलं असार कशाला म्हणतात? जे म्हणून नाशवंत आहे, ज्याला ज्याला जन्म जरा मरण, जे म्हणून उत्पत्ती स्थिती लय, जे येणारं जाणारं आहे त्याला सगळ्याला काय म्हणायचं? अनित्य, अशाश्वत. हे तर सगळं आपल्याला कळतंय की नाही? समजलं म्हणजे हे समजलं नाही आपल्याला, फक्त शब्दाने आकलन झालं की अच्छा असं आहे, पण समजलं नाही. कारण कधी आपण समजलं म्हणून, जेव्हा मला समाजात उतरल्यावर सुद्धा, कुटुंबात असताना सुद्धा जेव्हा मला कळेल की हे सगळं जे माझ्या आजूबाजूला आहे ते येणारं जाणारं आहे, आणि शास्त्राने जे येणारं जाणारं जे म्हणून नाशवंत आहे ते माईक आहे असं स्वच्छ म्हटलेलं आहे. कालपासून आपण काय म्हणतो? शास्त्राचा आधार घेऊन घडी बसवायची आहे. मग माईक जे आहे, आता असं उद्या घरी गेल्यावर काय होणार आहे? सगळं नष्ट होणार आहे का? झालं, संपलं, आता आला माझा आहे? नाही, त्याचं स्वरूप, दृष्टी बदलायची. आत्तापर्यंत जी दृष्टी आसक्ती होती ना, हे माझं आहे, हे जाऊ नये, हे होऊ नये, की हे मला मिळावं, ही जी सगळी कुटुंबामध्ये सतत हे हवं ते हवं, काम क्रोध मद मोह मत्सर, हे कशातून निर्माण होतात? या मी माझे मधून. आपणच त्याला चालना देतो आणि मग काय करतो? थकून जातो आपण, आपलं मन थकून जातं. आणि मन एवं मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो असं सांगितलंय गीतेमध्ये. तर मन एवं मनुष्याणां कारणं, मन हे एकच साधन आहे जे कशाचं कारण आहे? बंधनात टाकण्याचं पण आणि मोक्षा म्हणजे मुक्ती, ते साधन या दोन्हीचं. का बरं असं म्हटलं असेल? मग बंधनात टाकण्याचं म्हणजे मन जर आपण तिथे लावत असू, प्रपंच जो मुळात कसा आहे? येणारा जाणारा नाशवंत, येणारा संसार सरळ ती संसाराचे सरतं, सगळं कळत असतं पण वळत नाही. हे परवाच झालेलं आहे की वळतच नाही. मग अशा पद्धतीने आपण जर विचार अशा पद्धतीने केला की कुटुंब माझंच कुटुंब, मीच पूर्वकर्मातून मागितलेलं प्रारब्ध आत्ता आलेलं आहे, भोगायला आलेलं आहे. कसं भोगायचं हे काल सगळं आपण बोललेलो, पण प्रारब्ध कुणाला आहे? देहाला आहे. मग प्रश्न काय विचारायचा? मी देह आहे का? उत्तर खणखणीत नाही असेल, नुसतं नाही बरं का, शास्त्राचा आधार घेऊन ते उत्तर जर नाही आलं तर समजले हे पक्क. आणि ते समजण्यासाठी कुटुंबाचं सुद्धा मी आता खूप एक्सप्लेनेशन नाही दिलं, पण प्रत्येकाने तो अभ्यास करावा की माझं मन कुठे गुंतलंय, कुठे गुंतलंय. त्यातनं हळूहळू बाजूला व्हायचं, रमायचं रंगायचं नाही, कर्तव्य छान करायचंय. किंवा मुलाला, नवऱ्याला, कोणी कुटुंबात जे असतील त्यांना आता मी असं ठरवलेलं आहे अशी सुरुवात करायची नाही. आता मला कळलेलं आहे आणि मी आता तुमच्या बाबतीत असं करते आहे. होऊन जातं कधीतरी बरं का.
असं होतं, आपल्यालाच आपलं लक्षात येत नाही. मग आपल्याला असं वाटतं अशी असं कसं आपण बोलून गेलो, असं सुद्धा. तर एवढीच त्याची भाग आहे की हे येणारं जाणार आहे. मग कोणी आपल्याला बोललं, साधी एक छोटीशी हे सांगते. अगदी आपली चूक नसताना, हे अंडरलाईन बरं, कारण हे कायमच असतं, आपली कधीच चूक नसते. तर आपली चूक नसताना अगदी जवळचं कोण, अगदी नवरा म्हणा, काय घरातली सासूबाई म्हणा, सगळंच कोणी जे असतील ते, माझी चूक नसताना असं झालेलं आहे, किती बराबरा बोलल्या, किती म्हणजे मी काय असं यासाठी केलं होतं का, हे सगळे बात तुमचे प्रसंग आठवा, आता आठवलेही असतील. आणि हे बघा, हे असं आहे सगळं. कोणाला तरी आपण सांगतो तरी, नाही तर मनात रडू सुरू होतं, बाहेर त्याचे हे दिसतात सगळे परिणाम. मग आता असं झाल्यावर आता आपण शिकलोय हे, मग आता काय झालं, हे बरं आहे बाबा, हे तिकडे बरं आहे, हे नुसतं शिकायला ठीक आहे, काही आठवत नाही ऐनवेळी. त्या तरंग जे उठतात त्याची सगळी लाट होते, आपली रडारड होते. घरात कोणी सांगायला नाही म्हटल्यावर गाडी काढायची, बहिणीकडे जायचं, बहिणीकडे सगळं ओकून यायचं, आत्ता बरं वाटलं. बरोबर आहे, हे सगळं आपण करतो. पण आता जर आपण शास्त्राची घडी आपल्याला कळली आहे, कुटुंब येणारं जाणार आहे, देहासकट आपणही तसे होत, मग आता मी विचार काय करायचा, बरोबर आहे की नाही? मग अशा वेळी विचार, सगळ्यात महत्त्वाचा विचार आता या पद्धतीने सांगते आणि मग शेवट त्या मीने होणार आहे. पण आत्ताचा विचार लक्षात घ्या, शास्त्राने दिलेला आहे. आपण जे तय्या, आपण आपल्याला मी प्रज्ञा, यसी माते, काय जिथं प्रत्येकाने नावं स्वतःची द्या, पण आपण मुळात आपल्याला जीव संकल्पना शास्त्राने सांगितलेली आहे. हा जो जीव आहे ना, तुम्ही अभंगात बघत असाल की प्रत्येक संताने प्रत्येकाची नावं घेतली आहेत का हो कोणाची? नाही, जीवाला जीवाने असं म्हटलेलं आहे की नाही. मग आपण जीव एवढ्यापर्यंतच आत्ता धरू, कारण आपण संध्याकाळच्या ओळीमध्ये जीवाची नक्की डेफिनेशन बघणार होतो, त्यामुळे आत्ता सुरुवात करून देते की जीव हा जो जीव आहे ना, तो कसा आहे. शास्त्र काय सांगतं, पंचमहाभूत आणि त्रिगुण, तो मुळात ब्रह्म आहे. हा जो देह आपला, जो अष्टदा प्रकृतीचा, हे आपलं बनलेलं शरीर आहे. अष्टदा प्रकृती म्हणजे काय, 5 महाभूत आणि 3 गुण. सगळ्यांना ते माहिती आहेत, सत्व, रज आणि तम, या 3 गुणांनी बनलेलं आहे हे. मग आता होतं काय, हे एवढं का आत्ता सांगितलं, तर हा जो प्रपंच जो आहे तो मुळात रजगुणाचा आहे. बरोबर आहे. रजगुण काय कशाला म्हणतात, रजगुण आहे तो चंचल, सगळ्यात महत्वाचं वायू तत्वाचा आहे. बरोबर आहे. सत्वगुण कशाचा आहे, अग्नितत्वाचा आणि तेज आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला विचार करताना आपण मगाची सगळी ती सिच्युएशन आठवा, आणि आपल्याला जर असं समजून घ्यायचं आहे की नाही, हे जरी माझी चूक नाही आहे असं धरूया आपण की नाही आहे माझी चूक, पण तरी मला काहीतरी अपमान झाला आहे, कुठेतरी अपमान झाला आहे, काही कुठे कशाही पद्धतीने काहीतरी झालं. मग हे दुःख कोणाला झालं हा विचार करणं, अभ्यास आत्ता सुरू झाला आहे बरं का. समजले आणि वर्तले हे आपण आत्ता शिकायला लागलो की हे दुःख कोणाला झालं हा विचार त्या क्षणी आपल्या मनात येणं, हे म्हणजे चिंतन सुरू झालं की हे त्या क्षणी म्हणजे हे होऊन गेली. मग हे दुःख कोणाला झालं, ते कोणाला बोलले, कोण जे असेल तो अपमान कुणाचा झाला. बरोबर आहे. शास्त्र घडी काय सांगतेय, शास्त्राने घडीने काय सांगितलंय, हा जो अष्टदा प्रकृतीचा देह आहे, मन सुद्धा वायू तत्वाचं आहे, चंचल आहे. दुःख कुणाला झालं, महत्वाचं उत्तर इथे आहे, दुःख जे झालं ते त्या मनाने लावून घेतलं. आणि आपण आत्ता समजतो मन म्हणजे मी. लक्षात येत आहे, मन हे जड आहे. जड म्हणजे काय, जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, हे अचेतन, जे जाणत नाही. आता अभ्यास सुरू झाला बरं का. आणि अशा मनाला मन एवं मनुष्यानं पण मी बोलले, पण कधी शास्त्र संस्काराची घडी बसली की तेव्हा हा विचार होतो. हा आत्ताचा विचार होतो ना, तो कसा होतो की अरे हे जे मला बोलले
त्यांचा आत्ता कुठला गुण वर आहे? सत्वगुणात माणूस वाटेल ते बोलतो का? नाही बोलत. वाटेल ते म्हणजे कसंही काही, त्याला काही हे नाही असं करत. मग त्यांचा जो काही गुण आहे तो रजोगुण वर आलेला आहे. मग अशा वेळी आपली जबाबदारी काय असते? बघा, परीक्षा कसा ईश्वर घेतो. लक्षात ठेवा, मी ज्यावेळी मी स्वतःला निमित्त मात्र म्हणते तेव्हा कसा विचार करायचा? मी ज्यावेळी असा विचार करते की हा रजोगुणात माणूस मला भयंकर ओरडाआरडा चालू आहे, अशा वेळी भगवंत माझ्या सत्वगुणाची परीक्षा घेतोय. त्याचा रजोगुण वर आलेला असताना मी अधिक पद्धतीने क्रियाप्रतिक्रियांचा खेळ सुरू करून भरपूर अशा गोष्टी झाल्या की मग पुढचा परिणाम काय असतो? मन खट्टू होऊन जातं आणि आपण पूर्ण दुःखामध्ये वाहून जातो. आणि शिकत काय असतो गीतेमधलं? सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. असं काय? हे सगळं कॉन्ट्रास्ट आहे. जोवर वर्तले कधी होणार आहे? जोवर हे समजणार नाही तोपर्यंत वर्तलेच होणार नाही. मग म्हणून आपल्याला समजून घ्यायचंय की असे गुणांचा अभ्यास दासबोधामध्ये प्रत्येक गुणावर डिटेल दिलेलं आहे. मग आता आपली जबाबदारी काय? घरी जाऊन ते शांतपणे गुणांचा अभ्यास करणे. पहिला की सत्वगुणामध्ये, कारण इथे बसून हे आत्ता सांगणं ही अपेक्षितच नाही की सत्वगुणामध्ये निश्चित व्यक्तीमध्ये काय असणं अपेक्षित आहे, रजोगुण म्हणजे काय आहे, तमोगुण म्हणजे काय आहे, आणि मग मी कुठे पडते हे आपल्याला कळतं. आणि कोणतीही व्यक्ती पूर्ण सत्वगुणी, पूर्ण रजोगुणी, पूर्ण तमोगुणी अशी नसते. आपणही या गुणांचे सुद्धा उपयोग करावे लागतात, तेही साधून. कारण मुळात हे जे तत्व आहे म्हणजे आपण जे आहोत ते सत्वगुणाच्याही पलीकडे म्हणजे गुणातीत आहोत. मग आपल्याला गुणातीत भाग्यपुरुष झाले. सार्थकता कशामध्ये? गुणातीत असलेला जो मी आहे. बघा, मगाशी आपण मी म्हटलं, प्रज्ञा नाही, नामरूपातलं नाही, जे अव्यक्त, अरूप, नित्य, आद्य हे जे सगळं तत्व आहे ते मी आहे. आणि मग ते असणारं तत्व, आता आपण काय म्हटलं, ते असणारं जे तत्व आहे ते गुणातीत आहे. लक्षात येतंय? हळूहळू अशा घड्या बसवायच्या. आणि ते गुणातीत असलेलं तत्व जर मी आहे तर मी या गुणांचा वापर करणारा आहे, त्या गुणांमध्ये वाहून जाणारा नाही. कारण का? रजोगुण आपण आता इतका त्याचा विचार म्हणजे बोललो तर सत्वगुण सुद्धा अहंकार निर्माण करतो. कारण काय? सगळं अनुकूल आहे, पण माझ्यासारखी पूजा ना, मला चालतच नाही ती तशी पूजा केलेली. कुणीतरी पटकन आलं आणि इकडचं फुल इकडे घाल, एवढं कळत नाही. आलं लक्षात? म्हणजे आज त्या माणसाला चूक करायला भाग आपण पडतो की तो नीट करत असेल, पण असं का त्यामध्ये तो भाव कुठच्या कुठे गेले. आणि आपल्याला त्यांच्या पद्धतीने, अच्छा तुम्ही सांगताय ना मग असं काही अर्थ आहे का हो याला, या कृतीला? आपण इतके हे आहोत का की आपण विचारच करू शकत नाही का? हे सगळं का मांडलंय आपण? हा सगळा सगुणाचा आधार का घेतलाय? तर आपलं जे निर्गुण स्वरूप आहे त्या निर्गुण स्वरूपाशी एकरूप व्हायचंय, एवढ्याकरता हे चाललेलं आहे. हा विचार आपल्याला स्पष्ट सांगितलाय सगळ्यांनी, तरी सुद्धा आपण कुटुंब, मी माझे, आलो आपण परत यावर आलो ना. तर अशा घड्या ज्यावेळी आपल्याला म्हणून आपण त्यातली मी एक छोटीशी प्रक्रिया सांगितली की समोरचा माणूस रजोगुणात आहे, आपला रजोगुण वाढवायचा नाही. ज्या क्षणी आपण प्रतिक्रिया द्यायला लागलो याचा अर्थ असतो आपण रजोगुणात आहोत. मग सत्वगुण काय करतो? शांत राहा. त्याला त्याचं कळलं ठीक, नाही कळलं एकदा सांगणं. जर चूक नसेल, असं नाही आहे बरं का, परमार्थ कधीही आपल्याला एक लक्षात घ्या, बरीचदा माणसं ना असं पण म्हणतात की ना मी आता परमार्थाची वाट निवडलेली आहे, तर आता काय करणार आहे? नाही हो, असं चालत नाही इथे, मग जाऊ द्या, या आघात करा. आत्ताच वैशालीताईंनी त्याच्या ह्याच्यात सांगितलं, प्रतिकार सांगितलंय ना समर्थांनी. बघा कसं आपोआप त्याचं लिंक लागते. माझ्यावर होणारा अन्याय सहन करायचा नाही, बिलकुल नाही.
ते बळ असलं पाहिजे, पण ते बळ कशाने येतं? केवळ विचारांनी येतं. अन्याय सहन करायचा नाहीये, पण कुटुंबात आपल्या अगदी भयंकर महाभारत घडेल किंवा असं अगदी गीतेमधलं आपण जे बघतो तेवढं नसतं चाललेलं. ते आपल्याला आपली कपॅसिटी आहे तेवढं दिलेलं आहे. मग त्या चौकटीत मी ते कसं नंदनवन करेन? बरोबर आहे की नाही? मग त्या नंदनवनाला मी करता नाही, राम करता, ही घडी आवश्यक असते. पण ती घडी कधी येते? जेव्हा मी या गुणांचा विचार करते. आणि म्हणून आपल्याला सत्वगुण काय देतो याचा अभ्यास दासबोध उघडून करायचा आहे नक्की. कारण याच्यामधनं तोच भाग करायचा. आपण काय करायचंय नंतर? मग हे सगळं आपल्याला काय देतं हा विचार केला तर समजले इथपर्यंत येतो. एकदा का ते समजले म्हटल्यावर घडी बसली, वर्तन झाल्याशिवाय राहत नाही. वर्तन होतं हे नक्की आहे. आता आपण समाजाचं पाहिलं, कुटुंबाचं पाहिलं, थोडं थोडं पाहिलंय बरं का, भरपूर आहे. आता थोडंसं या मीकडे येऊया आणि मग आपण या ओवीचं जेवढं काही जमलंय आत्ताच्या वेळात तेवढं आपण चिंतन केलंय असं म्हणू. आता मीकडे आलो तर आता उपनिषदामध्ये एक अतिशय सुंदर सांगितलेलं आहे, प्रतिबोध विदितं मथम अमृतत्वही निंद्यते. प्रतिबोध, मला आता याचा अर्थ म्हणजे याचा अगदी शब्दाने सांगत नाही, ओव्हरऑल सांगते की जे जे म्हणून, ज्याचं ज्याचं म्हणून मला जे जे दिसतं, जे जे कळतं, त्या प्रत्येक दिसणाऱ्या वस्तूमागे म्हणजे त्या ज्ञानामागे, ज्ञान म्हणूया, कळतं ना म्हणजे ज्ञान, दिसणाऱ्या सगळ्या ज्ञानामागे असणारं ज्ञान आहे. असणारा पदार्थ अभ्यास आहे बरं का या मीचा. कारण आता आपण हळूहळू कालपासून आज दुसरा दिवस आहे त्यामुळे आपण स्वरूप सार्थक कशात आहे? जीव ब्रह्म ऐक्य हे नक्की आहे, स्वरूपाशी ऐक्य आहे. मग आता आपण ह्या मीचा सुरुवात केलीच पाहिजे. हा मी कोण आहे नक्की? बरोबर आहे ना? मग प्रतिबोध, मला जे जे म्हणून कळतं आहे, जे जे म्हणून दिसतं आहे, जे जे पंचेंद्रियांनी जे जे जाणवतं आहे त्या जाणवण्यामागे असणारं असं तत्व कायम स्वरूपी, शाश्वत, नित्य असं तत्व आहे. आहे 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 त्या तत्वाला सत्तत्व म्हणतात. आणि ते मी आहे, ते आपण सगळे आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हा भाग का विचार करायचा? समजले आणि वर्तलेमध्ये. बरोबर आहे की नाही? आपण उलटे आलो की मुळात मी माझं स्वरूप काय आहे हे जर मला माझं स्वरूप जाणवलं म्हणजे कळलं, समजलं, तर मला एकदा जर माझं स्वरूप जाणवलं तर माझ्या स्वरूपाच्या अधिष्ठानावर हा दिसणारा हे दिसणारं जे कुटुंब आहे आपण निर्माण केलेलं आणि जो समाज आहे, जे राष्ट्र आहे, त्याचं स्वरूप आपल्याला आपोआप कळणार आहे. माझं स्वरूप मला जर कळलं, जे कसं आहे? सत, जे आहे आहे आहे, जे निर्माण होत नाही. आणि म्हणजे आपण जे सारखं म्हणतो निर्माण होणारं काय आहे? देह आहे. स्वरूप जे आहे ते उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, काहीही होऊ शकत नाही, तसं ते स्वरूप आहे. मग आपल्याला उत्तर आत्ता काय मिळालंय? उपनिषदातनं आलेलं. आपल्याला आमचे डॉक्टर काका म्हणतात, तुम्ही आत्ता कितीही म्हणा, नाही बाई हे असं काय असतं का? तुम्ही कितीही म्हणा, हे आहे म्हणजे आहे, आपल्या हो नाहीला इथे अर्थ नाही. हा पहिला भाग लक्षात ठेवायचा. माझ्या हो नाहीला शास्त्राने विचारलेलं नाहीये, हेच आहे, हेच सत्य आहे, हेच वास्तव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण वास्तव कधीही स्वीकारत नाही, हा आपला प्रॉब्लेम. सत्य स्वीकारतच नाही, हा प्रॉब्लेम. म्हणजे अज्ञान कशाला म्हणावं? मला माझ्या स्वरूपाचंच अज्ञान आहे. आत्ता जे आपल्याला मुख्य मुद्दा काय कळला? स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे भाग्य पुरुष, सार्थकता हे सगळं मला शिकावं लागतंय. नाहीतर स्वरूप
एकदा जर मी एकरूप झालो तर ते कसं आहे? सच्चिदानंद. सत म्हणजे ते कायमस्वरूपी अस्तित्वाने ते आहे आहे आहे. ज्ञानरूप म्हणजे ते ज्ञानरूपच आहे. त्याला ज्ञानाची बाहेर जाऊन मिळण्याची ते ज्ञानरूपच आहे. काही कशाची आपल्याला काही कळायचं असेल तर आपल्याला लागतं की नाही, हा डोळ्यांतर्फे मला हे कळते की नाही, भांड आहे, हे तांब्या आहे, ते ज्ञानरूपच आहे. त्याला कशाची कोणत्याही पदार्थावर कोणत्याही ज्ञेयावर म्हणतात त्याला, त्याचं ज्ञान अवलंबून नाही आहे. त्याचं म्हणजे आपलं बरं का, मीच ते आहे, तर मग माझं ज्ञान त्यावर अवलंबून नाही. आणि तसाच आनंद आहे. आनंद आणि सुख यामध्ये फरक हा आहे की सुखाला जोडी दुःख आहे. सुख म्हणजे तत्कालिक टेम्पररी असतं आणि इथे जे आहे आनंद म्हणजे विषय निरपेक्ष सुख आहे. कोणताही विषय मला बांधूनच ठेवत नाही, कारण माझा आनंदाचा विषय. सुख मी का धावते, कारण हा विषय मला चांगला, काल आपण ऐकलंय सीमाताईंचं आहे, या विषयातून मिळेल, या विषयातून मिळेल, त्या विषयातून मिळेल करून सगळं आपण दमून जातो. आणि यासाठीच हा सगळा जो डोलारा आहे ना, तो त्यासाठीचाच आहे की बाबा तुला तुझं स्वरूप नाही कळत आहे ना, मग ठीक आहे. म्हणून खरं तर जे झालेची नाही आत्मारामाची पहिलीच हे आहे, पण नाही ना, आम्ही विचारांची ती उडी नाही घेऊ शकत होत आपण. म्हणून संतांनी प्रेमाने आपल्याला सांगितलं की ठीक आहे बाबा, तुला हे दृश्य जगतामध्ये आहे ना, तुझी कर्म तशी ना, सगळं समजून घेतलं. पण सगळं समजून घेऊन त्यांची अपेक्षा काय आहे संतांची, की अरे बाबा तू या सगळ्यामध्ये तुझे जे काही भोग आहे ते तू भोग, काही हरकत नाही, पण ते म्हणजे तू आहेस हे तू पुन्हा पुन्हा अहंकाराने जवळ केलंस, मनाने त्यात अडकलास, बुद्धीचे निर्णय म्हणा, चित्त, ते सगळं आता येईल. मग ह्याने जर तू अडकून राहिलास त्यामध्ये, तर मात्र पुन्हा पुन्हा देहादी जगतात येणे म्हणजे जन्म मरणाचे फेरे कायमस्वरूपी आहेत. मग आता विचार करायचा आहे बघा, करंटेपण काय असेल? पुन्हा पुन्हा जन्मा येणे, किती दावावे फजित. तुकाराम महाराज म्हणाले किती वेळा फजित व्हायचं बाबा, पण ती फजिती आहे हेच आपल्याला कळत नाही. आणि पुन्हा एकीकडे असं हा एक विचार पक्का करायचा की पुन्हा पुन्हा यायचं नाही, यासाठी मला पक्क काय करायचं आहे की सगळं नाशवंत आहे आणि त्या नाशवंतामध्ये आसक्ती, नाशवंतावर आसक्ती ठेवायची नाही. मग उद्या माझी उशी माझ्या जी मला लागते ती नसली तरी चालेल, त्या उशीपासून माझं म्हणजे घर, मी म्हणजे एवढ्या सगळ्या, मी म्हणजे देह, त्या देहापासून ही व्यक्ती ती व्यक्ती. खूप आता सगळी लिस्ट तयार करा, हाच आपल्याला अभ्यास आहे. खरं सांगू का, सगळे विचार आता कसं करायचा हो अभ्यास. आपलंच आपल्याला वर्तले हवं असेल ना तर लिस्ट तयार करायची आपली आपल्याला. आपण कुणासमोरही खरं बोलत नाही जेवढं आपण स्वतःशी खरं बोलतो, बरोबर आहे? आपण स्वतःशी, कारण तो अंतरात्मा आहे ना, परमेश्वराला आपण बोलायच्याही आधीच कळलेलं असतं आपला विचार, तो इथंच बसलाय. मग आता त्याला स्मरून जर आपल्याला करायचं असेल तर तो सत्वगुण वर ठेवणं आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, सतत सत्वगुणाचा आधार घेऊन. म्हणून प्रपंच करताना सुद्धा तो ज्या पद्धतीने करायचा आहे शुद्ध रजोगुण वापरून तो उत्तम करायचा. आपल्याला एकनाथ महाराज सुद्धा माहिती आहे, गृहस्थाश्रम उत्तम केलेला आहे. मग आता जो आपण विचार केला की मी जे जे मला या दिसतं त्याच्या मागे जे तत्व आहे, त्या तत्वामुळे हे जे मला कळतं आहे ते तत्व मी आहे, हा सगळ्यात समजण्याचा भाग तो आहे पहिला. हे जे इथून ओवीचं आपण चिंतन करत आलो ना, ते दासबोधामध्ये समाजामध्ये म्हणजे त्यांनी केलेलं ऑब्झर्वेशन आपल्याला सांगितलं, पण आपलं चिंतन उगमापर्यंत न्यायचं हे संतांना अपेक्षित आहे. संत असं तुम्ही सांगा बरं, आपण मुलं मोठी झाली की म्हणतो काय रे बाबा तुला सगळे घास भरवायचे का, स्वतःचा स्वतः विचार कर, म्हणतो की नाही? अगदी तसं आपल्याला इथे म्हटलंय, तुला सांगितलं बरं का, आता जा उगमाकडे. आणि उगमाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा हळूहळू हे विचार यायला लागतात. आणि हे विचार करत 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 आपण जेव्हा आपल्या जीवनाची घडी हे विचार करत जेव्हा आपण बसवतो
तेव्हा निश्चित भाग्य पुरुष कसं आहे झाले हे नक्की काय म्हणतो आपल्या जीवनात आपल्याला त्याचा अनुभव येतो. आता मी जे सांगणार होते ते एक सांगते आणि आपलं माझं चिंतन थांबवते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला असं सारखं म्हणजे हे मीच चिंतन म्हणजे काय करावं, बापरे हा एवढा मोठा प्रवास आहे का, बापरे म्हणजे मग नक्की काय करायचं काय सोडायचं, हे या विचारांच्या गुंत्यामध्ये किती काळ निघून जातो हेच आपल्याला समजत नाही. कितीतरी काळ या गुंत्यामध्ये निघून जातो. म्हणजे आपण हे जे कालपासून सारखं बघतोय ना की शास्त्र घडी करा, संतांचा विचार करा, म्हणजे काय करतोय आपण आयतं घेतो, हो की नाही. त्यांनी आयतं ताट वाढून आलं तर तुम्ही म्हणाल नाही बाई मग पदर बसते माझा स्वयंपाक करते मी खाते, असं कोणी म्हणेल का. आपण म्हणू वा वा काय आनंद आहे, किती छान आयतं. इतकं आयतं ताट आपल्याला संतांनी शास्त्र आणि संतांनी असं समोर ठेवलं आहे. आणि सद्गुरू ही जी संस्था म्हणू आपण त्यांना, ते जे आहे ते आपल्याला प्रेमाने ते घास आपल्या पिंडाने भरवतात की माझा पिंड असा असेल ना एकदम घेऊ नको, एकदम सगळं येणारच नाही आहे. हळूहळू हळूहळू झिरपतं. कसं असतं फरशीवरचं पाणी, साधी गोष्ट, त्याच्यात उदाहरण आहे की फरशीवरचं पाणी काय होतं काय होतं ते वाहून जातं की नाही, किंवा तिथल्या तिथे वाळून जातं, बरोबर आहे. आणि मातीत जर आपण जमिनीत हे केलं तर काय होतं हळूहळू हळू झिरपतं. याचा अर्थ काय, उदाहरण का दिलं, दृष्टांत संपलं. मग आता सिद्धांत काय आहे की आपली जी बुद्धी आहे, बरोबर आहे, ती फरशीसारखी करावी त्या जमिनीसारखी. त्या बुद्धीने काय घेणं काय शोषलं पाहिजे हे आपण ठरवणारे आहोत. कारण बुद्धीवर माझं अस्तित्व अवलंबून नाही बरं का. कशी शब्दाचा खेळ नाही आहे, लक्षात घ्या. बुद्धीने आत्मज्ञान होत नाही पण बुद्धीशिवायही होत नाही. लक्षात येते, बुद्धीशिवाय यामध्ये साधन आहे पण बुद्धीने होत नाही कारण ती जड आहे आणि मी चेतन आहे. हा अभ्यास आहे. आपण एवढ्यावरच आता इथे थांबूया. पण आपण जे आता उदाहरण बघितलं की बुद्धी हळूहळू म्हणजे ती सत्वगुणी, सत्वाचा त्यावर संपूर्ण सत्वगुणी असणं, ती मुळात सत्वगुणी तेजतत्वाची. मग तिथे जेव्हा आपण संस्कार या पद्धतीचे बसवू तिथे ते समजणं आहे. आणि मग वर्तले भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले ते करंटे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे या पद्धतीने या ओवीचा जेवढं ज्या पद्धतीने विचार करायचा झाला तसं चिंतन केलंय. हे म्हणजेच असंच म्हणजे हेच बरोबर आहे असं कधीही नसतं. अशा यामध्ये हे झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मी पक्क सांगते, पुन्हा एकदा ज्यावेळी ओवी उघडाल ना तेव्हा तुम्हाला तुमचं असं काहीतरी लक्षात येईल आणि ते खरं चिंतन आहे प्रत्येकाने. कारण मी जर ज्ञानरूप, आपण इकडे सगळे बसलेले ज्ञानरूप होत चित्त, मग जेव्हा माझ्या चित्त मी जर ज्ञानरूप आहे तर ह्याचा आधार आहे, बरोबर आहे. शिडी ज्यावेळी असते शिडीचा आधार घेऊन वर चढतो, मग शिडी पण वर घेतो का, नाही ना, झालं शिडीचं काम. मग आता ही तेवढंच भाग करायचा आणि मी ज्ञानरूप. मग भगवंताला एवढंच प्रार्थना करायची की बाबा माझ्या चौकटीत हे मला बसवायचं आहे ना, तू मला मदत कर. मग बुद्धी आपोआप आपण कामाला लागतो आणि तेव्हा जे समजेल ते खरं आहे. आपण आत्ता सगळे येस अगदी पटलेलं आहे, सगळं कळलं, हे सगळं होतं, या सगळ्या पायऱ्या होतात, पण पुन्हा जाऊन हे माझं मला करायचं आहे ही तळमळ ही फार आवश्यक आहे. आणि या अशा अभ्यास वर्गांमधून आपल्याला ही गोडी लागावी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही गोडी लागत लागतच त्या बहिरंगातून आपल्याला अंतरंगाकडे वळायचं आहे आणि ते वळणं आपोआप होणारे वर्तले, ते आपोआप होणारे. तेवढी श्रद्धा तेवढं समर्पण आपण केलं की काम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचा जो दासबोधातली ही आपली समाज तांब्यामधली 25वी ओवी आहे
त्याचं चिंतन मी आता थांबवते आणि माझ्या सद्गुरूंना प्रार्थना करते, त्यांना ही सगळी ओवी कालपासूनचं सगळं त्यांना अर्पण करते आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांची विचार सूत्र आपल्या जीवनात हे उतरावं अशी त्यांनाच प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.